हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. गुड मॉर्निंग. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज 30 दिवसाचा चॅलेंजचा माझा 6वा दिवस. आणि माझा मुलगा बघा सकाळी उठल्या मला ना बोलतोय की मी निघून चाललो म्हणून. म्हटलं जा निघून. आणि मग त्याने बॅगमध्ये कपडे वगैरे भरले आणि तो खरंच निघून गेला. दुसरीकडे नाही गेला, तो खालच्याच फ्लोअरला गेला. आणि तो मला धमकी देण्याचं एकच कारण होतं की मी त्याला काजू कतली दिली नाही म्हणून तो मला धमकी देत होता. त्याला एवढंच बोलले की थोड्या वेळाने खा, आता ब्रश वगैरे कर. त्यातच त्याला राग आला आणि मी निघून चाललो म्हणून बोलतोय. चला असो. मग त्यानंतर मी हे डीमार्टमधून ना चॉपर आणलं होतं. ते इतकं छान होतं ना, इलेक्ट्रिक चॉपर होतं आणि इतकं भारी वर्क करत होतं ना ते, म्हणजे थोड्याच मिनिटामध्ये एकदम सगळं बारीक निघत होतं. बघू शकता तुम्ही. आणि जर आपल्याला मिरची किंवा लसूण बारीक करायचं असेल ना, त्याच्यासाठी खूप छान आहे. आणि पटकन होतं, वाटायची गरज नसते. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नक्की घेऊन बघा, खूप छान आहे. आणि कमी प्राईसमध्ये पण मिळालं आहे मला, फक्त ₹350 मध्ये. असो. त्यानंतर रविवार असल्यामुळे ह्यांनी फिश आणली होती. फिशमध्ये आम्ही फक्त कोळंबीच खातो, दुसरं आम्हाला काही आवडत नाही. मग ती सगळी साफ वगैरे करून घेतली आणि सार बनवायचं होतं आणि फ्राय बनवायची होती. चपाती आणि भात मी पहिलेच करून घेतलं होतं. नंतर मग जेवण झाल्यानंतर कपडे धुवायचे बाकी होते. आज पहिले स्वयंपाक करून घेतला. कारण की कपडे कमी होते, म्हटलं नंतर धुईल. मग कपडे वगैरे धुवून घेतले आणि ते छान असे वाळायला टाकले. त्यानंतर मी जेवण करून घेतलं आणि मला थोडीशी गोड खायची क्रेव्हिंग झाली होती म्हणून मी रबडी खात होती. आणि हा बघा, हा किराणा तसाच पडला होता कालचा आणल्यापासून. मग म्हटलं ह्याला नाही भरलं, जागेवर नाही ठेवलं तर ते तसंच पडेल. आणि माझा मुलगा नुसतं हे काढ ते काढ करत होता म्हणून ते किराणा सगळा भरून घेतला. आणि आज मला काय झालं होतं काय माहिती, सकाळपासून माझ्या कमरेमध्ये चमक भरली होती आणि मला खाली वाकायला पण येत नव्हतं. आणि माझा मुलगा बघा मला इथे कसं मदत करू लागतोय आणि मला बोलतोय, मम्मी तू काहीच करू नको, मी करतो. म्हटलं नको बाबा, मी करते. त्यानंतर आज मॅच होती आणि इकडे बघा राष्ट्रगीत लागल्याबरोबर माझा मुलगा कसा इथे उभा राहिलाय, त्याला शाळेमध्ये शिकवलेलं आहे. तर आज मॅच होती आणि मॅचबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की 11 लोकांची टीम असते आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना सारखंच महत्त्व असतं. पण बघा ना, जर आपण टीम असू खूप मोठी अशी, तर आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. प्रत्येक जणांना आपली कामं वाटलेली असतात आणि जो तो आपल्या पद्धतीने टीममध्ये काम करत असतं आणि फक्त भारतासाठी हे खेळत असतात किंवा जो तो आपल्या देशासाठी खेळत असतो. तर चला असो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत बाय.